नमस्कार मित्रांनो, लॉंग विकेंडचा आजचा शेवटचा संडे आहे माझा आणि खूप दिवसापासून आदमापूर बाळूमामाला जायची इच्छा होती. सकाळी निघायचा प्लॅन होता, पण आईला थोडं छातीत दुखायला लागल्यामुळं हॉस्पिटलला जाऊन आणलं. एक्सरे ECG केला, ऑल ओके आहे. कंटिन्युअस खोकल्यामुळं फुफ्फुस वीक झाल्यामुळं ते मसल पेन आहे असं म्हणून पेन किलर देऊन डॉक्टरनी घरी पाठवले. आणि आता वाजलेले आहेत 2, 2:15 आणि मी जाणार आहे, कारण मनात आलेली इच्छा मागे नाही ठेवायचं आहे. सो मी जाते. बाळूमामा मला बोलवाले. येस, व्यवस्थित नेऊन व्यवस्थित आणा. येस. तुम्ही माझ्यासोबत या. एकटीच चाललोय मी आणि सर्व देवानं माझ्या. आणि मेन म्हणजे यावेळी अर्जुन नाही आहे, यावेळी अकिरा सोबत जाणार आहे. माझ्याकडे फक्त हेल्मेट आहे, ते घालून जाणार आहे, कारण सेफ्टी इज इम्पॉर्टंट. लेट्स गो. थोड्याच अंतरावर कात्यायनीला जाणारा रोड आहे. जस्ट 1 किलोमीटरवर कात्यायनीचं मंदिर आहे. कोल्हापुरात जेव्हा पण नवरात्र असते तेव्हा नवरात्रीत 9 दिवस एक विशेष बस सेवा असते, ज्याच्यामध्ये कोल्हापुरात जेवढ्या 9 देवी आहेत त्यांचं दर्शन केलं जातं. सो त्यातलीच एक देवी आहे कात्यायनी देवी, आणि आहे आपला गारगोटीकडे जाणारा रस्ता. आणि जर संध्याकाळी येताना मला वेळ मिळाला तर मी कात्यायनीला जाईल. आता सध्या आपल्याला ऑलमोस्ट 40 किलोमीटर जायचं आहे, 35-40 किलोमीटर. सो लेट्स गो. अकिरा आणि मी पोचलेलो आहे ॲक्च्युली इथे तुरुंबे, जिथं गणपतीचं मंदिर आहे. अतिशय जागृत देवस्थान आहे. चला तुम्हाला आत दाखवते. तर हे गणपती बाप्पाचं खूप असं मोठं मंदिर आहे. पूर्ण हे लाकडात केलेलं आहे. मंदिरात जाण्याचा बॅक साईडून हा एक रस्ता आहे, पण मी इकडून मेन रोडून जाणार आहे, जिथून मी एंटर केल्यानंतर मंदिर दिसणार आहे डायरेक्टली तुम्हाला पुढच्या साईडून. त्यामुळे मेन रोडवरून मी आता जातोय. रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे, बाहेरून लोक आलेले आहेत, ट्रॅफिक जाम आहे, प्लस इथं रस्त्याचं पण काम चालू आहे. त्यामुळं गाडी चालवत असल्यामुळं ट्रॅफिकचा मला कॅच नाही करता आला, तरी पण मी व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला. आणि आता बघू शकताय रस्त्याच्या दोन्ही साईडला सगळे शॉप्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी इथं मिळतात. इथे सगळ्यात जास्ती फेमस हे कांबळं, ज्याला घोंगडंही म्हणतात. बाळूमामाच्या अंगावरती नेहमीही असायचं, सो इथं हे नेहमी मिळतं. चप्पल काढून ठेवलेलं आहे आणि मंदिरात एंट्री आता करतोय. हे मंदिराचं एंट्रन्स आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. हो, भरपूर गर्दी आहे. लाईनमध्ये एवढी गर्दी दिसत नाही आहे. चला लाईननंच दर्शन घेतो. आहे तशी बऱ्यापैकी लाईन, पण मूव्ह होईल फटाफट असं मला वाटतं.
चांग भलं. बाळूमामाच्या नावाने चांग भलं. थँक्यू. सो दर्शन झालेलं आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामाचं दर्शन झालेलं आहे आणि आता सॉरी बाळू सुनीलदा मला नेणार आहेत एका ठिकाणी. बाळूमामाचा वाडा आहे तिथं ते मला आता नेणार आहेत. सुनीलदा गाडी घेऊन आलेले आहेत. आता त्यांनी क्लासिक घेऊन आले आहेत, त्याच्यावरनंच पुढे जाणार आहे जिथे बाळूमामाचा वाडा आहे. आणि माझी गाडी तिथंच आहे गजानन महाराजांच्या मंदिराजवळ. हा आहे बाळूमामाचा वाडा. त्या वाड्यासमोरच्या रस्त्याचं काम चालू आहे. व्हिडिओ करू शकते ना. हाय छोटू. वाव कसलं मस्त आहे हे. अच्छा या ठिकाणी बाळूमामा राहिलेले. ह्या त्यांनी सगळ्या वापरलेल्या गोष्टी, गादी, घुंगड, छत्री, चप्पल वगैरे हा खाली ते खाली झूम कर. तिथे शाळा होती, शाळा करून शाळा तिकडे बांधून दिल्या. ओके. आणि इकडे मंदिर केलं. हे पण आता रिसेंटलीच बांधलंय काय वरचं सगळं. हे लहान होतं एवढं, आता हे सगळं केलंय पूर्ण डेव्हलप. शाळा तिकडे गेली. भरपूर मोठी स्पेस आहे. आदमापूरला आलो होतो तर आदमापूरलाच IBW मध्ये सुनील दादांची ओळख झालेली. त्यांचं इथं आदमापूरचा जो मुदाळ टिट्टा आहे तिथं त्यांचं गॅरेज आहे. गारगोटी रोड गोवा वगैरे जाताना कधी काही गाडीला प्रॉब्लेम आला तर नक्की इथं या. हसा मस्त. आता मगाशी कशा हसला तसं. बाय. इकडे हात द्या मला. चला काळजी घ्या. तो इथं ऑन द वे सगळं भाजीवाले गावातनं जी ताजी ताजी भाजी आहे ते बसलेलं आहे. मी पण थोडीशी भाजी घेतली इथं. आता दिसणार नाही कारण काकूनी सांगितलेलं, आईने सांगितलेलं म्हणून थोडीशी भाजी घेतलेली आहे. ताजी ताजी भाजी. अशा तऱ्हेने 7:30 वाजलेले आहेत. घरी मी सुखरूप पोचलेले आहे. बाळूमामाचं खूप चांगलं दर्शन झालेलं आहे आणि यावेळी मी बाळूमामाचा वाडा आणि मरगू देवीचं मंदिर सुद्धा बघितलेलं आहे सुनील दादांमुळे. सो हा व्हिडिओ इथं संपूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.